झालं किल्ला खूप मोठा आहे, ढगांच्या वरती आहे. वरती बांधणार नाही. जगभरी शिवबाराच नाव गाजली. आमचं रगाते देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढूचो मात, भंडारा ह्यो भाळी मागू उफानला रगात. देवा आमचा रगाते देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढूचो मात, भंडारा ह्यो भाळी मागू उफानला रगात. हेच मागणं तुम्हाला जीवनच्या बाई बात होती, सुमचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा बाळा लढतोची. राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. माझा राजा माझा शिवबार,
गनिम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की. अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हा हरी हरी हो. अहो काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, त्यो बसला हाय ना गनिम, येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा बघा बघा, युगत मांडली. राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत राजांनी मांडली, पंताची जुबान राजांनी काढली, सिद्धीच्या खेम्यात गोड झाली, पंत तो जिभेनं गोंधळ झाली. शिवबसवत भेटाया येणार सुलूक होणार हो, शिवबसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. हरी हरी हो. अरे देवा, नाही सुलूक होणार. आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव? अहो तुम्हासनी ठाव नाही असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठाव की बघा बघा बघा, राजांनी आता शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला. राजाने त्याला कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो, कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो, कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो, कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो. म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी, जसा महाभारत संगरी किसन देव झाला. आणि म्हणून सांगतो, अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हरी हरी हो. राहुनिया तांडव हे कर्तुधुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा, शंकरा. राहुनिया तांडव हे कर्तुधुंद शंकरा, हे डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो
निघाले रे अरे तुफान पेटलं आणि गनिम खेटलं अरे एकच नाव आहे शिवाचं घेतलं अरे आले रे अरे मराठे आले रे शंकराची घेऊन आता रे निघाले रे अरे तुफान पेटलं आणि गनिम खेटलं अरे एकच नाव आहे आमच्या शिवाचं घेतलं रणी निघत शूर न पाहे माघारे रणी निघत शूर न पाहे माघारे ऐशा मज पहिल्यांदा पाहिलं राजगड. राजगड म्हणजे जुन्नर जिल्ह्यात वेल्हा तालुक्यामध्ये येतो. पहा बघा, राजगड म्हटलं तर 365 गड किल्ल्यांची पहिली राजधानी राजगड. या राजगडावरून राजाने या रायरीला पाहिलं. या रायगडाला रायरीचा डोंगर म्हणून राजाने ओळखलं. राजे या रायरीला पाहताच राजांसोबत होते पंत, मोरपंत, पिंगळे. या पंतांना राजे म्हणतात की पंत, ही रायरी कोणाकडे आहे? का मुकाट पडले तर का रिकामी आहे? पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडेच. अहो आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? तर राजे प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खोरं आहे. हे जावळीचं खोरं एवढं घनदाट आहे, त्या अस्वलीच्या केसात आपल्या डोक्यात पिऊ सोडलेली सापडेल, परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मुकाट बलाढ्य देहाचा हत्ती सोडलेला कधीच सापडणार नाही. एवढं मोठं दाट जंगल आहे. या जंगलामध्ये चंद्रराव मोरे राहायचे. मोरे फार गर्विष्ठ, उर्मट, स्वार्थी. का तर मी आदिलशाची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोण? हा गैरसमज झाला मोऱ्यांचा. आपले राजे प्रेमळ स्वभावाचे होते. आपल्या राजाने मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा पाठवला. अहो मोरे, आपण दोघे मराठी आहोत. आपण दोघे मराठी मिळून एक स्वराज्य घरदार निर्माण करू. मोरे स्वार्थी, मोरे उर्मट, मोरे घमंडी, मोरे काय ऐकायला तयार नाहीत. मग काय, आपल्या राजाने 145 निवडक सरदार निवडले, जावळीच्या खोऱ्यात पाठवले. चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. 15 मे 1656 मोऱ्याने जावळी सोडली, रायरीच्या पायथ्याशी आले. राजांचा एक नियम होता, जो कोणी शरण येतो त्याला राजे कधी मरण देत नव्हते. 15 मे 1656 राजाने रायरीला पाहिलं. या रायरीने राजाला पाहिलं आणि राजे या रायरीला पाहता काच राजे पंताना काय म्हणतात? अहो पंत, आपण जी रायरी रायरी म्हणत होतात तर हीच का ती रायरी? होय राजे, ज्या मी रायरी म्हणत होतो ते हीच ती रायरी. राजे या रायरीचं नामकरण रायगड मध्ये करतात आणि राजे या रायगडाला पाहतात. रायगड राजाला पाहतो आणि राजे या रायगडाला पाहता काच राजे पंताना काय म्हणतात? पंत, राजा खासा. हो राजा खासा. जावणी पाहता गड बहुत चकोट, चौतर्फा गडाचे कडे, तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. प्रचंड काळी कड्यावर गवत उगवत नाही, दोंडा तासी वेकच आहे. दौलताबाद दशगुणी उंच, आईसे देखुनी राज्य संकृष्ट झाले आणि बोलिले तख्ताच जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजाने याला 365 गड किल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडली आणि रायगड म्हणून नामकरण केलं. पहा बघा, 15 मे 1656 ते 1670 पर्यंत
या रायगडाचं बांधकाम चालू होतं। 14 वर्ष लागली रायगड बांधाय। 14 वर्षात बांधलं काय? 350 इमारती, 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या। रायगड बांधला कोणी? रायगडाला स्वरूप कोणी दिलं? त्याची माहिती आपण प्रॉपर बाल्य किल्ल्यामध्ये जाऊन घेणारच आहोत। आता मी तुम्हाला एक काव्य सांगितलं ना, राजे म्हटले होते, राजांच्या तोंडून उद्गार पडला होता। त्या उद्गारामध्ये आलं का हो असा शब्द, गाव दीडगाव उंच। मग गाव दीडगाव उंच म्हणजे काय? तर त्या प्रकारे त्यावेळेस जसं काही आपल्या घरापासून किंवा आपल्या गावापासून दुसरं गाव किती लांब आहे, त्यामधलं अंतर किती आहे, मग त्याची उंची त्या प्रकारे मापली जात होती। आताच्या शब्दात रायगडाची उंची गाडी पार्किंग केली तिथून 1375 फूट आहे। समुद्र सपाटीपासून 2851 फूट उंची आहे। पहा बघा, रायगडावरती आलात मध्यंतर तुम्हाला महादरवाजा लागला असेल। महादरवाजाचा आकार एका नागमोडी सारखा दिला, जणू काही सर्प चालतो असा आकार दिला। कळतो का तिथे दरवाजा आहे म्हणून? कळत सुद्धा नाही की तिथे दरवाजा आहे म्हणून, तर का असा आकार दिला? रायगडात सह्याद्रीने घेरलाय। जर का एखाद्या सह्याद्रीवरून एका शत्रूने तोफेचा मारा करायचं ठरवलं तर भिंतीवरती आलेल्या दरवाजाला काही होणार नाही। दरवाजा तोडण्याकरता त्यावेळेस 30-35 फुटाच्या उंडक्याचा वापर केला जात होता। मधला अंतर 15 फुटाचा काही संबंध येणार नाही। आजही दरवाजा बेलाग बुलंद पाहायला भेटतो। हत्तीतळ, हत्तींना अंघोळ करण्यासाठी जागा, पाणी पिण्याची जागा आहे। कल्पना करा, आता माणसाला पॉसिबल होतं, मग राजाने हत्ती गडावरती कशी आणली? हत्ती येणं शक्य आहे का? तर नाही। हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या इंग्रजाला पडला होता। 6 जून 1674 मध्ये तो इंग्रज वकील रायगडावरती राजांसाठी भेटीसाठी आला। त्याचं नाव हेनरी ऑक्झटन। खास राजांच्या भेटीसाठी आला, दरबारात आला। खालून येताना त्याला 6 ते 7 तास लागले। एवढा दमला की दरबारात गेला, कॅप काढून पहिला राजाणा मानाचा मुजरा केला। तो इंग्रज वकील राजाणा मानाचा मुजरा करतो आणि कोपऱ्यात उभा राहतो आणि मराठी माणसाला नारायण शिवनेना प्रश्न विचारतो, शिवने राजांनी हत्ती गडावर कशी आणली? शिवने म्हणतात, मराठ्यांपेक्षा इंग्रज लोक फार हुशार आहेत, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा। तर इंग्रजाला काही सापडलं नाही। इंग्रजाने रोजनिशी दिलडारीत बकरीत लिहून ठेवलं। आता जे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर उत्तर देतात की राजाने लहान पिल्ल पालखीत बसून आणली आणि पाळण पोषण गडावर केलं। त्यालाच तर म्हणतात राजांची दूरदृष्टी, राजांचा गणे मिकावा। राजाने प्रत्येक शिवभक्ताला शिकवलं काय? लहानाचं मोठं करा, मोठ्याचं कधी लहान करू नका। हीच तर राजांची दूरदृष्टी होती। समोर बघा, जे काही आपण तळ पाहतो, गंगासागर तळ। गंगासागर तळ म्हटलं तर याची खोली 35 फूट आहे। 184 मीटर याचा घेरा आहे। छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्ट आले होते। याने राजांच्या अभिषेकासाठी 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं। राजांना अभिषेक घातला, गागा भट्टाने पाणी उरलं, सोडले याच्यामध्ये। पाणी सोडताना गागा भट्टाने याच्यावर एक कविता रचली। ती कविता अशी होती, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्याचे 7 समुद्राचे पाणी, जलिले झाली तीर्थांची घर, नाव तयाचे गंगासागर। 35 फूट खोल, वर्षाच्या 12 महिने पाणी असते याच्यात। रायगडावर आपण 2375 पायऱ्या चढलात, 2851 फुटावरती आहोत। येताना पाईपलाईन पाहिली असेल वरती। मनात शंका येते की खालून वरती पाणी येतं, नाही का? तर तसं नाहीये, मनात ते शंका काढा। एका ह्याच्यावरती राजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या, जनतेस कळवण्यात जात होतं। राजा आनंदात, राजे खुशीमध्ये, त्याला म्हटलेला विजयस्तंभ मनोरे। समोर तुम्हाला डोंगर दिसतो का? पहिलाच रुंद आहे थोडा, वरती असं त्याच्यावर दिवा दिसतो का? तो कोकण दिवा। कोकण दिव्यापासून ते प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत पूर्णपणे हे जावळीचं भूभाग आहे। फॉरेस्ट जे भाग दिसतं ना, हे पूर्णपणे जावळीचं खोरं आहे। त्या जावळीच्या खोऱ्यावर बाबासाहेब पुरंदराने एक म्हण रचली होती की आसोलीच्या केसात बस मगाशी पाय दुखत होते ना, आता बसून घे। परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बलाढ्य देहाचा हत्ती सोडलेला, ऐकायचं ते सांगतायत ते। एवढं मोठं दाट जंगल आहे। आजही सूर्याची किरण मॅडम त्या जमिनीला स्पर्श करत नाही, एवढं दाट जंगल आहे। एवढं मोठं दाट जंगल हे जावळीचं खोरं आहे। तो कोकण दिवा। कोकण दिवा म्हणजे तिथे वरती पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत, लोक तिथे स्टे साठी वगैरे जातात। कोकण दिवा म्हणजे काय? शत्रू यायचा तो त्या साईडने जास्त यायचा, शत्रूला मार्गच तिकडून होता। तर मग काय, जर तिकडून शत्रूचा लॉट आला तर गडकिल्ल्यांना, गावकऱ्यांना कसं कळवणार? त्यासाठी त्या दिव्यावर एक गवताची गंजी पेटवली जात होती। त्यासाठी
त्याचं नाव दिलं कोकण दिवा म्हणून. पहा बघा, आता आपण प्रॉपर बाल्यकिल्ला म्हणजे महत्वाच्या भागामध्ये जाणार आहोत. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. नितीन तूच घे आता, घे तिला लवकर. तिला घे आणि चल पटकन. शिड्या आल्या. पुन्हा शिड्या आल्या. पप्पा, इथून चला. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. आता आपण ज्या दरवाजाने आलो त्या दरवाजाचं नाव पाहिलं तर पालखी दरवाजा आहे. समोर आहे तो विरुद्ध दिशेला तो मेना दरवाजा. मेना आणि पालखी याच्यामध्ये फरक काय? मेना म्हटलं तर स्त्रियांसाठी, पालखी म्हटलं तर पुरुषांसाठी. छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज कुठल्या वीर पुरुषाची पालखी आली तर दरवाजाने यायची, पालखी दरवाजाने. मेना म्हणजे काय? राजांच्या राण्या अथवा राजघराण्यातील स्त्रिया मेनेत बसून सायंकाळच्या वेळेला सूर्यास्त सनसेट पाहण्यासाठी जायच्या. पालखीत मेनेत फरक काय? मेना ही बंदिस्त, पालखी ओपन. परंतु या दोन दरवाजांना लागून एक लाईनीमध्ये भिंत आहे. या भिंतीला लागून असे प्रत्येक महाल 6 आहेत, एकाला लागून एक असे 6 महल आहेत. राजांना राण्या किती होत्या? राजांना राण्या होत्या 8. सईबाई, स्वैराबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई अशा 8 राण्या होत्या. आता एक राणी सांभाळायला मुश्किल होती, मग राजाने 8 राण्या का केल्या? तर राजांचं सुद्धा एक पॉलिटिकल राजकारण. आपल्या राजाने मोठमोठ्या घराण्यातील मोठमोठ्या सरदारांच्या 8 राण्या केल्या. जर का गावातील लोक स्वराज्यात सामील झाली नाही तर फितुरी कोणी होणार नाही, या दृष्टिकोनातून राजाने 8 गावातल्या 8 राण्या केल्या. इथे 6 महल आहेत, मग 2 राण्या राहायच्या कुठे? तर दुर्दैवाची गोष्ट एवढीच की सईबाईने रायगड पाहिला नाही. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना 1659 रोजी सईबाईंचं राजगडावरती निधन झालं. पुतळा राणीसाहेब पाचाडगावी. आऊसाहेबांना रायगड किल्ल्यावरचं क्लायमेट सहन नव्हतं, त्यामुळे पाचाडगावी आऊसाहेबांना 9 एकर वाडा बांधून दिला. त्यांच्या सेवेकरता पुतळा राणी साहेबांना ठेवल्या. बाकीच्या उरलेल्या 6 राण्या इथे राहायच्या. एका राणीसाठी एक महल आहे. आता मनात शंका येईल की हा कोणत्या राणीचा महाल? तर इतिहासात अशी कुठल्याही प्रकारची नोंद नाही की या महालात ही राणी राहायची. परंतु बघताना सगळे पाहिले तर सारखेच आहेत, कारण वेगवेगळा केलं झाला असता तर भेदभाव झाला असता, त्यामुळे सगळे सारखेच दिलेले आहेत. आतमध्ये इकडे या साईडला खिडक्या, थंड हवा खाण्यासाठी जागा आहे. या साईडला दरवाजा आहे, टॉयलेट, बाथरूम, शौचालयाची व्यवस्था. गैरसमज आहे आपला की इंग्रजाने टॉयलेटचा शोध लावला. मनातून शंका काढा. पहिला महाराष्ट्रात टॉयलेटचा शोध लागला, मग इंग्रजाने आपल्या इकडची कॉपी करून त्यांच्या तिकडे मॉडिफाय केलं. आतमध्ये एक राणी महालाची रचना बघून या, मग धान्य कोठार मंत्रिमंडळाची माहिती घेऊ आपण. हे टॉयलेट आहे. समोर बघा, जे काही आपण 2 जाळीवाले खड्डे पाहतो एक दगडामध्ये, याला धान्य कोठार असं म्हणतात. धान्य कोठार म्हटलं तर कोकणामध्ये याला पेळ किंवा कणगिया असं म्हटलं जातं. धान्य कोठार म्हटलं तर रायगड एक राजधानीचा किल्ला आहे. गडाला शत्रुवेढा कधी मारू शकतो? गडाला शत्रुवेढा किती मारू शकतो? जास्तीत जास्त 4 ते 6 महिने. मग 6 महिन्याचा धान्य साठा इथे केला होता. परंतु जर का 20-25 वर्षापूर्वी आला असतात तर तुम्हाला इथे कैदी कोठार अशी नावाची पाटी पाहायला भेटली असती. असं म्हणतात की महाराजांनंतर रायगडावर पेशवे आले. पेशवाई सत्तेने याचा वापर केला. काळकोठरी, कैदी कोठार. चोरी लबाडी गुन्हा जो करेल त्याला 7 दिवस यात कोंडलं जात होतं. 7व्या दिवशी गुन्हा कबूल कोणी केला नाही, गोंत्यात भरलं जात होतं, टकमुक टोकावरून फेकलं जात होतं. हायकोर्ट ही शिक्षा होती. परंतु छत्रपती शिवाजीराजांनी कोणाला ढकललं नाही, संभाजीराजाने कोणाला सोडलं नव्हतं. शिवाजीराजांनी सुद्धा आपल्या कैदी कोठार केला असतं, परंतु का नाही केलं? तर बाल्य किल्ल्यात कुठल्याही प्रकारचे कैदी ठेवता येत नव्हते. राजांचं कैदी कोठार साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला आहे तिथे आहे, आणि एक लिंगाणे किल्ल्यावरती आहे, आणि सगळ्यात मोठं स्वराज्याचं धान्य कोठार कोल्हापुरात पन्हाळा गडावरती आहे. गंगा, यमुना, सरस्वती 3 खड्ड्यात 52 फुटाचे ते धान्य कोठार आहेत. पहा बघा, एका टायमाला त्याची कॅपॅसिटी एवढी आहे की एका टायमाला 5 लाख लोकांना पुरेल एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. हे एमर्जन्सी धान्य कोठार आहे. 22 फूट, 20 फूट, 15 फुटाचे धान्य कोठार आहेत. खाली पडलेले इमारती आहेत. अष्टप्रधान मंत्रिमंडळ, मिनिस्टर लोकांची घरं. राजांचे 8 मंत्री अनाजी पंत, हंबीराव मोहिते, मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित असे राजांचे 8 मंत्री त्यांचे घर आहेत. अष्टप्रधान मंत्रिमंडळ, मिनिस्टर लोकांची घरं आहेत. धान्य कोठार बघून घ्या. बघताना वरच्या खिशावर हात ठेवा. मोबाईल चिल्लर पडलं परत काढता येणार नाही. बघून घ्या. कॅमेरा आज घालू काय? पैसे ऐका, चष्मा जरा मुद्दाम या हे जे चौतारे आहेत ना प्रत्येक राणी मला समोर,
लक्ष द्या इकडे मॅडम. प्रत्येक राणी महालासमोर जे चौथरे दाशींची घरं, सर्वन्स क्वार्टर्स आपण म्हणतो. आता स्वराज्याला गद्दारी जमणारी नव्हती, स्वराज्याला फितुरी जमणारी नव्हती. जर का नोकराने किंवा दाशींनी त्यांच्या घरातून कामासाठी अपडाऊन केलं तर ती रस्त्यात फितूर सुद्धा होऊ शकते. या दृष्टिकोनातून दासीला इथे परमनंट घर दिले. ही दाशींची घर, नोकर चाकरांची घर आहे. जय भवानी, जय शिवाजी. समोर बघा ती भिंत आहे. त्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. आपल्या राजांनी इथे 10 वर्ष वास्तव्य केलं. 25 वर्ष शिवनेरी, 15 वर्ष राजगड. राजांना आपले आयुष्य लाभलं तरी किती हो? 50 वर्ष. महाराष्ट्रात अनेक राजे झाले, बाबगार्दीवरती बसून राज केलं. महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःची गादी नव्हे तर हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली. कल्पना केली, विचार केला तर आता आपण आहोत राजांच्या राहता राजवाड्यात. हा जो चौतरा आहे हा प्रॉपर राजांचा राहता राजवाडा आहे. राजवाडा हा 2 मजली होता. मशालीच्या उजेडाने, गोंड्याच्या फुलाने, मखमलीच्या पडद्याने सजला होता. कुठल्या प्रकारे या रायगडाला आणि या राजवाड्याला काही स्वरूप असेल, काही सजवलं असेल, नजरेसमोर शिवचरित्र उभं करायचं. पहा बघा, राजाने आपल्या 10 वर्ष वास्तव्य इथे केलं. जरी आपल्या राजाने जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला, तरी आपल्या राजाने मात्र अखेरचा श्वास याच चौतऱ्यावरती सोडला. 3 एप्रिल 1680 ला याच चौतऱ्यावरती राजांचं निधन झालं. राजांच्या देहचित्ती लागणी जगदीश्वराच्या मंदिराच्या तिकडे देण्यात आली. एवढ्या लांब का दिली? राजे महादेवाचे, शंकराचे भक्त होते. राजांचं कायम दर्शन होईल या दृष्टिकोनातून राजांची समाधी तिकडे दिली. पहा बघा, हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. इथे पाण्याच्या टाक्या आहेत. जो कोणी कामचुकार असेल, आपण खाली गंगासागर तळ पाहिलं ना, जो कोणी कामचुकार असेल त्याला कावडीने पाणी आणून याच्यामध्ये होताना सांगायचं. पाण्याचा वापर बाटप म्हणजे आताच्या शब्दात स्विमिंग पूल बोलायला का हरकत नाही. ते राजांचं स्नानगृह, आंघोळ करण्याचं ठिकाण आहे. बघून घ्या. मग आपण टाकसाळाची माहिती घेऊया. दिसते का ते जगदीश्वराच्या मंदिराच्या साईडला व्हाईट कलरचं दिसतं ती समाधी. आतमध्ये रूम आहे. टाकसाळ म्हणजे काय? रिझर्व्ह बँक आताच्या शब्दात. जे छापखाना, कॉईन, मुद्रा होऊन अष्टकोणी छापल्या जात होत्या, इथे छापल्या जात होत्या. आपल्या करन्सीवर सत्यमेव जयते राजांच्या राजमुद्रेवर प्रतिपचंद्र लेखीय व वर्ध विष्णू वंदिता शहा सुन शिव शैषा मुद्रा भद्राय राजती. राजांच्या राजमुद्रेचा उल्लेख प्रत्येकालाच माहिती आहे, परंतु प्रत्यक्षात सांगतो की जसं काय आकाशामध्ये चंद्र सूर्य वाढत जातो तसेच शहाजीराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावं ते राजांचं टाकसाळ आहे. आतमध्ये जे काय कुठल्या प्रकारे छापखाना होता ते निरीक्षण करूया. त्या आतमध्ये राजाला राण्या किती होत्या तर 8, रायगडावर 6 मल. मग 6 मलात जर विचार केला तर 6 राण्यांची 6 किचन बनवणं योग्य नव्हतं. राणी एक VIP होती. राणीला कोणीतरी भेटायला येणार, मग राणीच्या बेडरूम मध्ये किंवा किचन मध्ये मीटिंग घेता येणार नाही. राणी महाराजांच्या मीटिंग हॉलमध्ये मीटिंग घेऊ शकणार नाही. त्यासाठी काय केलं, तिच्या महालामध्येच तिला मीटिंग हॉल, बेडरूम दिलं आणि 6 राण्यांचं महाराजांचं किचन एकत्र केलं. हे 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन आहे. त्यावेळेस आपल्याला कुठल्या प्रकारचं आता किचन हवं असतं तर यल आकाराचं. हे 400 वर्षापूर्वीच यल आकाराचं आहे. 6 राण्यांचं महाराजांचं किचन एकत्र का केलं? आताही इतिहासावरती वादग्रस्त चालू आहेत. आपण ऐकतोय, वाचतोय की विष प्रयोग, विषबाधा त्यावेळेस जास्त व्हायचे. या दृष्टिकोनातून 6 राण्यांचं महाराजांचं किचन एकत्र दिलं. समोर जो चौथरा आहे, सचिवालय, दप्तरखाना, मंत्रालय म्हटलात तरी चालेल. जो काही 365 गडकिल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार इथून चालला जात होता. दिल्लीचा लाल किल्ला पाहिलाय का? त्याच्यावरती एक पॉइंट आहे, दिवाणे आम दिवाणे खास. तसं हे दिवाणे खास आहे, खास लोकांसाठी. गड किल्ल्यांचा, गावकऱ्यांचा जो काही कागदीपत्र व्यवहार चालला जात होता तो इथून चालला जात होता. न्यायनिवाडे चर्चा जे व्हायच्या ते इथून केल्या जात होत्या. म्हणजे दिवाणे आम दिवाणे खास म्हणजे काय? हे खास लोकांसाठी, हे फक्त राजांचं मंत्रालय. आणि आम म्हणजे आम दरबार, म्हणजे सगळ्या जनतेसाठी. ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता आपण राजांचा खलबतखाना सिक्रेट रूम बघून घेऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर बघा, जे काय आपल्याला एक गोल इमारत दिसते का दगडामध्ये, ही राजांची AC रूम. एकावरती एक. त्यावेळेस ती 5 मजली होती. राजे 5व्या मजल्यावर उभे राहिले की 8 किल्ले दिसायचे. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, सोनगड आणि चांबारगड असं 8 किल्ल्यांचं दर्शन व्हायचं. ही राजांची AC रूम थंड हवा खाण्यासाठी जागा आहे. जायात आकाराची रूम, कोपऱ्यामध्ये यल आकाराचा दगड आहे. जमिनीखाली 8 मैदाची रूम आहे. राजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक, स्वराज्याचा 3रा डोळा बहिर्जी नाईक, बहिरूपी बहिर्जी नाईक एवढे हुशार होते
की 18 लँग्वेजचा अभ्यास त्यावेळेस त्यांना येत होता. 18 लँग्वेजचा. बसल्या जाग्यावर 7 रूपांतर बदलायची. छोट्या मोठ्या गावातून जाऊन छोटी मोठी खबर पर्यंत राजांपर्यंत सांगितली जात होती. अहो छोटी मोठी गावं सोडा, त्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून दरबारातली गुप्पी चर्चा घेऊन राजांपर्यंत पोहोचवले म्हटल्यानंतर ती हस्ती काय हुशार असेल, काय ग्रेट असेल याची कल्पना करायची. याला म्हटलेलं आहे खलबतखाना. एवढे हुशार होते, परंतु एक दुःखाची गोष्ट पण आहे आणि त्या दुःखाच्या गोष्टीमध्ये एक आनंदाची गोष्ट सुद्धा लपलेली आहे. कल्पना करा, ज्यावेळेस राजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला, राजाने अनेकांना अनेकांची गिफ्ट दिली, परंतु बहिर्जी नायकांना काहीच दिलं नाही. त्यांचा सत्कार सुद्धा झाला नाही. का नाही हो? बहिरूपी होते, बहिर्जी नाईक होते. जर 6000 जनतेसमोर त्यांना आणलं तर जनतेच कळेल की हे बहिरूपी आहेत, बहिर्जी नाईक आहेत. म्हटल्यानंतर त्यावेळेचं शिवकालीन प्रेम बघा. आता थोडक्यात एक छोटंसं उदाहरण म्हणजे काय, एखाद्याच्या पत्रिकेत आता नाव नाही टाकलं तर तो लग्नाला येत नाही, पण त्यावेळेस बहिर्जी नाईक स्वराज्यासाठी आयुष्य घालवलं, त्यांना आजपर्यंत 6000 जनतेसमोर कधी सत्कार झाला नाही. म्हणून कल्पना करायची, यालाच तर म्हणतात की शिवकालीन प्रेम म्हणून पहा बघा. याला म्हटलेला खलबतखाना गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण आहे. समोर तुम्हाला 2 इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का, तो कडा हिरकणीचा आहे. हिरकणी म्हटलं तर काय, जी आई जीवाची न पर्वा करता आपल्या लेकरासाठी उतरलेली, त्या आईची स्टोरी कथा आपण नंतर पाहणारच आहोत, नंतर ऐकणारच आहोत. जमिनीखाली 8 बाय 10 रूम आहे. ज्याला बघायचंय मोबाईलची टॉर्च लावून तिथून उडी मारून बघूया, मग आपण राजांचा दरबार बघायला जाऊया. दिसतंय टॉर्चला सर. किती थंडी वाटली ना आतमध्ये. परत बाहेर थंडी वाटली. ए पुढे जायचं नाही. आमचा एक बघा बघा बघा, राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी अशी ही युगत पंताची जुबान सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभ्यानं हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. सुलूक होणार. आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव. अहो तुम्हाच ते ठाव नाही, असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठाव की बघा बघा बघा, राजांनी आता 6000 प्रजा, 6000 प्रजेच्या कमरेला भविष्याळ, डोक्यात तुमानाचा पेटा. राजे या मार्गाने जाताना आनंदाने खुशीने जातात. 6000 प्रजा उठते, डोक्यातला मानाचा भगवा पेटा काढते राजे. तो 6000 प्रजेचा मानाचा मुजरा स्वीकारतात. राजे या मार्गाने जाताना आनंदाने खुशीने जातात, परंतु समोर तिथे काही 4 पायऱ्या आहेत. या 4 पायऱ्या चढताना राजांचं अंतःकरण भरून येतं. राजांचे पाय लटलटू लागतात तर का, जमीन सुरांवर, जमीन मावळ्यांवर. ज्यावेळेस स्वराज्यासाठी रक्ताचे पाणी घालून तो मावळ्या दरबारात दिसत नव्हता, त्या पायऱ्या चढताना राजे नक्कीच आऊसाहेबांना म्हटले की आऊसाहेब, जी पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी प्रतापराव गुजर, तिसरी पायरी तानाजी मालुसरे. आऊसाहेब चौथी पायरी चढतो. अहो लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदार सगळाच पाहिजे अशी म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे अशी वीर मावळ्यांची नावं घेऊन राजे लटलटच्या पायाने सिंहासनावर आरूढ झाले. राजांच्या हातात विष्णूचं छत्र दिलं. राजांच्या अंगावर 7 नद्याचा 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला. आणलेल्या गागा भट्टाने 7 नद्याचा 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला. 1000 मोहरांचा वर्षाव झाला. विष्णूचं छत्र दिलं. विष्णू म्हटलं तर जगाचा पालक पोशिंदा हा बघा. राजे छत्रपती झाले, राजे राजे झाले. राजाने आऊसाहेबांकडे पाहिलं, राजाने आऊसाहेबांकडे पाहिलं.
आऊसाहेब काय म्हणतात, अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ माझं, या शिवनेरीच्या काळ्या मातीच्या गडकिल्ले बनवणारं बाळ माझं आज 32 मणाच्या सिंहासनावर तरुण होतोय. एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं रत्नजडी सिंहासनावरती राजे आरूढ झाले. महादरवाजात 21 तोफांच्या सलाम्या झाल्या. नगारखान्यावरती नगारे सनई चौघडे वाजले आणि या दरबारातून एका झुडपुकाराने जोरात आवाज दिला. तो आवाज असा होता की महाराज गौडप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. घोषणा झाल्या. राजे राजे झाले, राजे छत्रपती झाले. आता कल्पना केली राजांचं 32 मणाचं सिंहासन आज ते आपल्याला पंचधातूचं पाहायला भेटतं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान टोपणनाव विदिकत खान यांनी घणाचे गाव घालून 3 नोव्हेंबर 1659 मध्ये सिंहासन लुटून नेलं. कोल्हापूरचे संभाजीराजे 13वे वारसदार यांनी 2009 मध्ये मूर्तीची स्थापना केली आहे. मूर्तीवरती छत्र आहे. 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंग यांनी 1985 मध्ये बसवली आहे. मूर्तीवरती जो हार आहे, सांगलीवरून भिडे गुरुजी यांची रोज 2 लोक येतात. कंपल्सरी देवपूजा आरती होते. किती वादळ वारा असू द्या, कंपल्सरी देवपूजा आरती होते. 27 वर्ष झाले सेवा चालू आहे. दुसरा हार श्रीकांत शिंदे फाउंडेशन आता जे सीएम साहेब यांच्याकडून कंपल्सरी हार येतो. समोर जो नगारखाना पाहतो आपण, मुंबई मधला गेट ऑफ इंडिया पाहिलाय का आपण? सेम रचना आहे. तर हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही, तर गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो. इंग्रजांनी याचीच कॉपी करून तिकडे बनवलं. याला म्हटलेला नगारखाना हा बाल्ले किल्ल्याचा गेट आहे. त्याच्यावरती नगारे सनई चौकडी वाजले की किल्ल्याचा महादरवाजा कंपल्सरी बंद व्हायचा. याला म्हटलंय नगारखाना. बाहेरच्या साईडला होळीचा माळ बाजारपेठ बघून येऊ. गुलाब श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. पायाखाली 4 हत्ती चोरडले ते शेपटीवरती उडवलेला आहे. त्यावेळेस स्वराज्याला या 5 हत्तींची भीती होती. 5 हत्ती म्हणजे कोण? या 5 हत्तीच्या ताकदीच्या शाही होत्या. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, बादशाही, निजामशाही. या 5 शाहींची स्वराज्याला भीती होती. राजाला कळालं की या स्वराज्याला यांची भीती आहे, म्हणून राजाने ह्याला ओपन चॅलेंज केलं, तुम्ही 5 येताना सोबत या. 5 सोबत आल्यानंतर चौघांना मी पायाखाली चुरडेल आणि एकाला शेपटीवरती उडून टाकील. असं ताकदीची प्रतिकृती इथे कोरलेली. आणि आता बघा, दर्शन घेण्याचं काम तुमचं आहे, माहिती देण्याचं काम माझं होतं. आता आपण ज्या ठिकाणावरती उभे आहात, समोर जो ग्राउंड आहे भला मोठा, हा होळीचा माळ, होळीचं ग्राउंड. होळी म्हटलं तर काय, आपण सर्वजण शिमग्याच्या महिन्यात, मार्च महिन्यात होळी खेळतो, तसं आपले राजे इथे होळी खेळायची. होळी पेटली की राजे गादीने उठायचे, पेटत्या होळीत नारळ टाकायचे. कुठलाही बहादर असेल हा पेटत्या होळीतला हाताने नारळ काढेल, त्याला हातातला 1.25 किलोचा खडा, मानाचा घोडा, मानाचा पेठा बक्षीस दिला जात होता. एकमेव राजे वयाचे 9 वर्षाचे असताना छत्रपती संभाजी राजांनी पेटत्या होळीतला नारळ काढला. याला म्हटलेलं होळीचं ग्राउंड. समोर जी दूरवर पसरलेली इमारत आहे बाजारपेठ. बाजारपेठची लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट आहे. घोड्याच्या उंचीसारखी उंची दिले, कारण त्यावेळची लोक ही रुबाबदार घोड्यावरतीच बसून बाजार करणार. ही राजांची बाजारपेठ आहे. बाजारपेठची रचना अशी आहे, आगे मकान, पिछे मकान, बीच में स्टोर रूम म्हणजे पुढे दुकान, मागे राहण्याची सोय, त्याच्याच मागे सामान ठेवण्याची व्यवस्था आहे. पुढे महाराजांचं मंदिर, जगदीश्वराचं मंदिर आहे. मंदिराचा आकार लांबून पाहिला का तुम्ही? त्या मंदिराचा आकार कसा दिसतोय का? मस्जिद सारखा की नाही? मस्जिद सारखा का दिला? रायगडा सह्याद्रीने घेरलाय. जर का एखाद्या सह्याद्रीवरून मुघल लोकांनी जर पाहिलं तर मंदिर तोडायचा प्रयत्न केला तर त्यांना वाटलं पाहिजे आपलंच मंदिर आहे, लांबूनच दर्शन करून जावं, म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिद सारखा दिला. जवळ गेल्यानंतर हिंदूंचं प्रतीक महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं. त्याच्याच पुढे आपण इथे मोठा नगारखाना पाहिला, तिथे छोटा नगारखाना आहे. त्या नगारखान्याच्या पायरीवर नाव आहे सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. आणि 14 वर्षात स्वतःचं घरदार, जागा, जुमला, प्रॉपर्टी विकून रायगड बनला आणि फक्त नावाची पाठी का घेतली? 15 मे 1656 या हिरोजीने रायगड आपल्या ताब्यात घेतला. 15 मे 1656 ते 1670 पर्यंत गडाचं बांधकाम चालू होतं. 14 वर्ष लागले रायगड बांधाय. 14 वर्षात बांधलं काय? 350 इमारती, 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या. रायगडाला महिना लागू द्या, वर्ष लागू द्या, 14 वर्ष लागू द्या, 10 वर्ष लागू द्या, राजे ते तेवढा वेळ थांबू शकत नव्हते. करायचं काय? राजांची मोहीम आग्रे चालू होती त्या पिरियडला. राजाने हिरोजींना बोलवलं, हातात त्यांच्या क्वाईट मुद्रा होऊन राजमुद्रा दिल्या आणि हिरोजींना बांधकामास सुरुवात करायला सांगितली. अनेक वर्षानंतर लागणारा हा पैसा संपला. राजे मोहीमवरती, राजे आग्र्यांवरती आहेत. आता राजे कुठल्या आग्र्यावर आहेत, कुठल्या मोहीमवरती आहेत, राजे आहेत कुठे हे तर कळणार नाही. आता आऊसाहेबांकडे पैसे मागायला तर आऊसाहेबांची तब्येत बरोबर नाही. राजांना इथून लेटर पाठवायला तर राजे इथे कुठे नाहीत. पहा बघा, त्यांचा पत्ता सुद्धा ना की राजे कुठल्या मोहीमवरती आहेत. म्हणून त्या हिरोजीने काय केलं, स्वतःचं घर, दार, जागा, जुमला, प्रॉपर्टी, बायकोच्या अंगावरचे दागिने घाण ठेवले आणि रायगड बांधला.
अनेक वर्षानंतर रायगडावर सभा भरली. हिरोजींची हिस्ट्री, हिरोजींचा बायोडाटा राजांपर्यंत पोहोचला. राजाने हिरोजींना विचारलं एका शब्दात की हिरोजी काय हवंय. 10 गावाची वतनदारी, सोनं नाणं, इस्टेट, धनदौलत, प्रॉपर्टी काय हवंय ते मागा देण्यास आम्ही तयार खंबीर आहे. राजे धनदौलत नकोय, राजे इस्टेट नकोय, राजे प्रॉपर्टी नकोय. माझी वेळ येईल तर मी नक्कीच बक्षीस मागेल. तिच्या अंबारीवरती जगदीश्वराच्या तिथे मिरवणूक जाते. राजे पहिलीच पायरी चढता. हिरोजी काय म्हणतात, थांबा राजे, माझी बक्षीस मागण्याची वेळ आली आहे. हिरोजी काय हवंय ते मागा, 10 गावाची वतनदारी, सोनं नाणं आम्ही देण्यास तयार आहे. राजे धनदौलत नको, राजे इस्टेट नको, राजे प्रॉपर्टी नकोय. ज्या पायरीवरती आपलं पहिलं पाऊल पडलंय, या पायरीवरती मला माझ्या नावाची पाटी हवी आहे. अहो, नावाचीच पाटी का हवी आहे? इथभर दगड नाही, इथभर दगडामध्ये नावाची पाटी लावून तुम्ही करणार काय? खाली महादरवाजा आहे, नगारखाना आहे, तिथे लावून घ्या. भला मोठा दरवाजा आहे, तिथे लावून घ्या. येणाऱ्या जाणाऱ्या शिवभक्त असतील. राजे माझ्या मोठ्यापणासाठी नकोय. ज्या वेळेस तुम्ही या शंकराचं दर्शन घ्यायला याल त्या वेळेस फक्त तुमच्या पायाची धुळी माझ्या नतमस्तक पडली पाहिजे, एवढीच माझी प्रार्थना. राजांचं अंतःकरण भरलं. राजाने हिरोजीना मिठी मारली आणि राजाने हिरोजीना विचारलं, हिरोजी या गडाचं गॅरंटी पत्र काय? आता गडाचं गॅरंटी पत्र देणं शक्य आहे का? पॉसिबलच नाही. दगडावरती, कातळावरती बांधकाम केलेलं दगडाचं बांधकाम कसं, गॅरंटी पत्र कसं देणार? परंतु हिरोजींनी दगडातच गॅरंटी पत्र कोरलं. प्रसादे जगदीश्वराच्या साक्षीने जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तळपत राहतील तोपर्यंत माझ्या बांधकामाला काय होणार नाही. गडावरून एकदा दरवाजा बंद झाला की खाली न परवानगी घेता खाली जाईल ते म्हणजे पाण्याची धार, आणि खालून वरतील ती फक्त हवा. एवढं गडाचं बेलाग मजबूत गॅरंटी पत्र दिलं. आणि आजही आपल्याला किल्ला आपला मजबूत बेलागच पाहायला भेटतो. छप्पर जाळ्याला दिसतं का हो? इंग्रजाने 10 मे 1818 तोफेचा बडी मारा करून रायगड जाळला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. इंग्रजांना आपल्या इकडचा मार्ग माहित होता का? नव्हता. भितरी कोण झालं? आपणच. आपलीच लोक भितरू झाली. म्हणून सांगतो की जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते, दिसले नसते मंदिरावरचे कळस. म्हणून सांगतो, गासला विना दहार नाही तलवारीच्या पातेला, मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. गासला विना धार नाही तलवारीच्या पातेला, मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. कवी कलश म्हटले होते, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर ना होते शिवराय तो सबकी सुन्नत होती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंकर. शंकरा डमरुनाथ ढळमळे भूमंडळ हात हो. शंकरा शंकरा काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा हे. डमरुनाथ ढळमळे भूमंडळ हात हो.
शूर